पैसे दे, पैसे दे. ते आपल्या बाळासाठी ठेवलेत मी, प्लीज. आपल्या बाळासाठी, आपल्या बाळासाठी ठेवले. पैसे दे, पैसे दे, पैसे दे म्हटलं ना मी तुला. त्यांना जे बाहेर उभे आहेत ना, त्यांना जर का आज पैसे दिले नाहीत तर ते मलाही मारून टाकतील, तुलाही मारून टाकतील. मग कुठून येणार तुझं बाळ? त्याचं पण राम नाम सत्य होईल. काय असं अभद्र बोलताय? भद्र बोलताय, भद्र बोलताय. मग तुला सांगितलं ना, मी त्या डाळीच्या डब्यात नाही देणार मी पैसे, नाही देणार, नाही देणार मी पैसे, नाही देणार तुम्हाला पैसे. मी ना तुला या लोकांसमोर टाकेन, लक्षात ठेव. मला जर का पैसे दिले नाहीस ना तर मी तुला या लोकांसमोर अविनाशचा फोन होता ना, तो परीचा ड्रायव्हर. हो, त्याची तब्येत बरी नाहीये. इट्स क्वाइट सिरियस. का? काय झालंय रे? त्याला फर्स्ट स्टेज कॅन्सर डिटेक्ट झालाय. काय? अरे देवा, त्याचं तर वयही फारसं नसेल ना? नाही ना ग. त्याला काही व्यसन आहे का? आय डोंट थिंक सो. चांगला माणूस आहे का तो. पण इतक्या कमी वेळात त्यांनी परीला इतका लळा लावलाय की काळजी घेत असतो तिची. कधी कधी तर तिला स्वतःच्या मुलीसारखं जपतो तो. एवढं कोण करतं हल्ली? नेहा, नेहा, अगं तू आता परीला घेऊन अविनाशला भेटायला गेली होतीस ना? काही बोलला तुला तो? त्याचं टेरिबल न्यूज आहे नेहा. त्याला बिचाऱ्याला कॅन्सर डिटेक्ट झालाय. सो डिस्टर्बिंग. म्हणजे तो तर बिचारा कम्प्लीट कोलमडलाय. चांगल्या माणसांबरोबरच देव असं वाईट का करतो बरं? थोडस लिंबाचं लोणचं देऊ का त्याच्याबरोबर? हा, मी नेहाशी बोलायच्या आधी काय करत होतो? अहो काय बोलताय? मी नेहाशी बोलायच्या आधी काय करत काय होतो मला आठवत नाहीये काही. असं काय करताय तुम्ही? आधी शांत व्हा बरं, आधी शांत व्हा. काही होतंय का तुम्हाला? ताप बीप आलाय का? नाही ग बाई. नाही. मग काय असं अस्वस्थ वाटतंय का? मला आठवत नाहीये. काहीतरी महत्वाचं होतं आणि थोडं छातीत धडधडत आहे माझ्या आता. काय होतंय तुम्हाला? डॉक्टरांना बोलवायचंय का? अगं काही होत नाहीये, मला आठवत नाहीये म्हणून मी तुला विचारतोय. नेहाशी बोलायच्या आधी मी काय करत होतो? तुम्ही एरझारा मारत होतात बाहेर. हो पण तेवढंच. तुम्ही यश बद्दल काहीतरी सांगत होतात. काय काय बोलत होतं ते सांग ना मला. शब्द सांग मला प्लीज. आता काय बाई, डोकंच हो चालत नाहीये. ते तुम्ही म्हणालात की यश किती चांगला आहे, त्याचा स्वभाव, त्याचं काम, हेच बोलत होतात. नाही ग बाई प्लीज मला शब्द सांग. मला काही आठवत नाहीये म्हणून विचारतोय. मला डोक्याचा भुगा झालाय. हो हो हो, मी ऐकत होते किचन मधनं. तुम्ही असं म्हणत होतात की यश किती समजूतदार, किती चांगला नवरा आहे. चांगला नवरा. हा, यश चांगला नवरा. काय काही आठवतच नाही. काय मला काय कळतच नाही काय करायचं ते. बरं ते जाऊ देत आता. तुम्ही हे आधी गरमागरम पेज खाऊन घ्या बरं, आणि डॉक्टरला बोलवूया का? नाही काय नको. पण मला काही आठवत नाही. मला आठवायला हवं. काहीतरी महत्वाची गोष्ट आहे. यशवर्धन चौधरी, परी आता माझी फॅन झाली आहे. फॅन. माझीच पोरगी आहे ना ती. आणि माझं एटीएम कार्ड पण. होय ना नेहा? आता मी फक्त आयुष्यभर बसून खाणार. कर्टसी यशवर्धन चौधरी. आणि अर्थातच माझी लाडकी, सॉरी यश तुझी लाडकी बायको नेहा.
काय कसल्या विचारात तू? बरं परी शाळेत गेली ना? नाही काकू, आज मी तिला नाही पाठवलं शाळेत. का ग, तब्येत बरी आहे ना तिची? हो, नाही तब्येत बरी आहे तिची. ते काल दमली असेल ना थोडी सेलिब्रेशन नंतर. नाही नाही, बरं केलंस. बरं ऐक ना, मी तुला हे सांगायला आलेले की आज मी ना डॉक्टरांकडे चालली आहे. मला ना फुल बॉडी चेकअप करायला सांगितलं. काय झालं काकू? अगं, काळजी करण्याचं काही कारण नाहीये, हे रुटीनच असतं म्हणे. आम्ही बाळाचा विचार करतोय ना, तर त्याआधी फुल बॉडी चेकअप करून घ्यायचंय. बरं ऐक ना, तू परीला केव्हा उठवणार आहेस? का? मला म्हणजे मला ना परीचं गुड लक विश हवंय ग. एकदा काही ते सगळं सुरळीत पार पडू दे बाई. टेन्शन नका घेऊ, सगळं नीट पार पडेल आणि तुम्ही लवकरच गुड न्यूज सांगाल. परी आता झोपलीये, ती उठल्यावर मी पाठवते तिला तुमच्याकडे. अगं पण आम्ही आहे ना आता लगेच चाललोय. तू मुद्दामून तिला उठवू नकोस. हवं तर मग जायच्या आधी मी तिला भेटून जाईल. हा चला काकू. हा, गुड लक. थँक्यू. येते. हा, माझ्यासाठी कोणाचा कॉल आला होता का? नाही मॅडम. नाही? अरे वहिनी, काय म्हणजे आज खूप खुश दिसताय तुम्ही. मी नेहमीच खुश असते. नाही नाही नाही, आज काहीतरी स्पेशल आहे. आज तुम्ही खूप जास्त खुश दिसताय. खरंय खरंय. अगं काय माहितीये का, तो एक व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ. हे काय बोलतीये मी, देवा हिला सांगून अजून घोळ काय घालतीये मी. मीनाक्षी अगं आवर स्वतःला. मी व्हिडिओ म्हटलं का? हा, व्हिडिओ असं काहीतरी म्हणालात. हा तर मग व्हिडिओ आला होता माझ्या मोबाईलवर आणि मी इतकी हसले म्हणून सांगू तुला. जाम जोकिंग व्हिडिओ होता, एकदम जोकिंग. वहिनी तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ असं म्हणायचंय का? हो हो, तेच ते. हा रूम आहे. अच्छा. मला जरा गरम पाणी मिळेल? हो चालेल. परी बाळा, परी बाळा, शाळेत नाही जायचं आज तुला? हं? तू गुडगल आहे ना? मग गुडगल कधी शाळा बुडवतात? कधीच नाही. गुडगलना तर कोणी ओरडलेलं पण आवडत नाही ना, बरोबर की नाही? आता मला सांग, तू शाळेत नाही गेलीस तर टीचर कोणाला ओरडणार? आईला थोडीच ओरडणार आहे, त्या तर तुला ओरडणार, नाही की नाही? आता शाळा बुडवायची नाही. आणि कसं असतं माहितीये का, मुलांनी मस्ती करू नये म्हणून आई ही अशी भीती घालते. आईचं सगळं ऐकायचं नसतं बरं का. सर पाणी. काय करतात आहे सर? काय नाही, रुमाल पडला होता. झोपली. मला जरा बाहेर कसं जायचं ते. हो चला.
परी परी उठ बाळा. ड्रायव्हर काका आज मला बाय न म्हणता का गेला? अगं कारण तू झोपली होतीस बच्चा. मग मला उठवायचं ना, मी उठली असते. पुन्हा असं नाही करायचं, नाहीतर मी तुझ्याशी कट्टी घेईन. ओके ओके असं नाही करणार, पण तू प्लीज माझ्याशी कट्टी घेऊ नको. तू कट्टी घेतल्यावर माझ्याशी कोण बोलणार, कोण खेळणार? हा ठीक आहे नाही घेणार कट्टी. ओके ओके थँक्यू. बरं फ्रेंड ऐक ना, बोल ना. आज माझ्या स्वप्नात ड्रायव्हर काका आलेले. किती लळा लागला हिला अविनाशचा, तर त्यात त्या बिचाऱ्याला कॅन्सर डिटेक्ट झालाय. हॅलो फ्रेंड. काय काय म्हणाले आणि ड्रायव्हर काका? ते म्हणाले की शाळा बुडवायची नाही. गुडगल कधी शाळा बुडवत नाही ना. बरोबर, ऍब्सोल्युटली राईट. शाळा कशाला बुडवायची? परी कोणाशी बोलतेय तू? जा तुझा ब्रेकफास्ट ठेवला जा. ठीक आहे. मोठ्या काकूने ब्रेकफास्ट ठेवला तो घे. हो. हॅलो. हा नाही आम्ही आहे. मला वाटलंच परी तुझ्याशीच बोलत असेल. ऐक ना यश, तू परीच्या ड्रायव्हरला सांगितलंस की आज ती शाळेत जाणार नाहीये ते? हो मी सांगितलं. का ग? नाही, नुसतं विचारलं. सगळं ठीक आहे ना? यू साऊंडिंग अ लिटल वरीड. परीला खरंच स्वप्न पडलं असेल की अविनाश इथे आलाय असं? हॅलो नेहा. हा यश. नाही काही नाही, काही आवाज, काही प्रॉब्लेम नाहीये. आय नो. त्या अविनाशचं कॅन्सरचं ऐकल्यापासून मी पण थोडासा डिस्टर्ब्ड आहे. पण बघ तू उगाच त्या गोष्टीचा फार विचार नको करू. आणि नेहा मला वाटतं परीसमोर अशी अपसेट नको राहू. म्हणजे तिला जर काही यातलं काही कळलं तर ती खूप अपसेट होईल. बरं ठीक आहे, चल ठेवते फोन. हो बाय. अविनाश परीच्या स्वप्नात आला होता की खरंच आला होता इथे? परी जे काय बोलत होती त्यावरनं तर वाटत होतं की तो खरंच आला असेल. हे असं नाही चालणार. मला त्याच्याशी जाऊन बोलायलाच पाहिजे. तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. बोला. काही ऐकू येत नाही मला, काय बोला ना. ते यश सरांना आपल्याबद्दल कळलं. एवढंच ना? मग यशला कळालं तर त्याच्याकरता मला असा हात. कुणाला कळलं? यशला? मी सांगितलं. काय सांगितलं? आजोबांनी सांगितलं का नेहानी सांगितलं? मी का सांगितलं शेफाली? का सांगितलं तुम्ही यशला? का? नाही सर, ते काय झालं ना, यश सर माझ्याशी खूप चिडून बोलायला लागले, तर मी लपवूच नाही शकले. बट डोंट वरी सर, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी ना त्यांना फक्त एवढं सांगितलंय की आपलं ट्रायल लव सुरू. वा 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 वा. ट्रायल लव हेही सांगितलं? कशाला सांगितलं ट्रायल लव आहे? हो सर, मग ट्रायलच आहे ना. की तुम्ही कन्फर्म वगैरे करता? थांबा जरा, कुठे गोष्टी देऊ नका. मुद्दा वेगळा आहे आता. यशला मुळात का सांगितलं? मी तुम्हाला डे 1 ला म्हणलं होतं की या आपल्यातल्या गोष्टी आहेत त्या आपल्यात ठेवा. जगाला कशाला सांगताय? एक वेळ जगाला सांगितलं परवडेल, यशला कशाला सांगितलं? आता तो जगाला सांगेल या गोष्टीच आहेत का कीच पाडेल, माझा जीव घेईल, माझी शाळा घेईल. कशाला सांगितलं यशला तुम्ही हे सांगा? मग कन्फर्म करा ना. अरे काय कन्फर्म करा? प्रेम. जरा थांबा, मला आता कॉफीची गरज आहे. 1 मिनिट थांबा. जेव्हा कॉफी हवी असते ना तेव्हाच येत नाही, आणि मग त्याला शोधत. अरे वा, अरे शेफाली, तू इथे काय करते? मी ना शॉपिंग करायला आले. इकडे वहिनी कॅन्टीन मध्ये दुसरं काय करणार हो? अरे समीर सर, तुम्ही पण इथे? दोघांना काही खाजगी बोलायचंय का? तसं असेल तर मी जाते. हा, मुळात जर आम्हाला खासगी बोलायचं असेल तर ते आम्ही तुमच्या समोर असं जाहीर का सांगू? हो. हा, आणि वहिनी खाजगी असं काही नाहीये, आम्ही फक्त दोघं आमच्या बाबतीत. कॉफी कॉफी. थँक्यू. आम्ही कंपनीचा एक प्रोजेक्ट दोघं मिळून करतोय, मी आणि शेफाली. त्याच्या संदर्भात आम्ही बोलतोय. हो,
हो ना, आम्ही प्रोजेक्ट एकत्र करतोय, पण तो प्रोजेक्ट ना कोणाला कळता कामा नये. म्हणजे कसं आहे ना, कोणाला कळत नाही ना, आणि मग उगाच ते एक्सप्लेन करण्यात सगळं कठीण होऊन बसतं. तर आम्ही दोघं जर का ऍग्री झालो तर प्रोजेक्ट एकदम सोपं आहे. सुनबाई, कुठे चाललीस? मी ते म्हणजे गडबडीत आहेस का? नाही आजोबा. मला एक गोष्ट कळली आहे, तुझ्याशी जरा बोलायचंय. काय आजोबा? किती टेन्शन घेतेयस? मला शेफाली आणि समीर विषयी कळलंय. तुझ्या वाढदिवसाला ती इथे आली होती रे, तेव्हा ती स्वतःच बोलून गेली मला. त्यांचं काहीतरी जुळलंय म्हणे, आणि काय ती ट्रायल लव्ह वगैरे चाललंय. ते जे काही आहे ते खरं आहे का? हो, खरं आहे आजोबा ते. चला, म्हणजे आपल्या टिंब रावांना जरा सुबुद्धी आली म्हणायची. काय झालं, त्या मुलीच्या मनाचं कल मला कळत होता, पण आपल्या यांचं काही कळत नव्हतं काय झालंय ते. वा, छान बातमी आहे. अरे म्हणजे आपल्या घरामध्ये पुन्हा दंगामस्ती सुरू होणार. गोड बातमी आहे, हिला सांगून येतो. आजोबांनी टेन्शनच दिलं मला. त्याच्याशी बोलायला जाताना जर मला कोणी पाहिलं तर, कोणी विचारलं कुठे जाते तर काय सांगू? काय करू, जाऊ की नको? नाही, असं गप्प राहून चालणार नाही. परीसाठी तरी मला त्याच्याशी बोलावंच लागेल. नेहा पण आली. हा सुनबाई, तुम्ही उद्याच शेफालीच्याकडे बोलून घ्या, लवकरात लवकर आपण भेटून घेऊ. तुम्ही म्हणजे एकदम वॉर फुटिंग वर काम सुरू केलंय. हा ठीक आहे, नेहा जाईल आणि शेफालीच्या आईशी बोलून घेईल. हा नेहा, शेफालीच्या आईशी बोलून घेशील ना तू? हो, बोलून घे. अगं काय ग सुनबाई, तुला एवढं गोंधळाला काय झालं? माझा निर्णय पटला नाहीये का तुला? नाही आजोबा, पटलाय ना निर्णय. पटलाय ना, मग ठीक आहे, उद्याच ठरवा काय ते. मग कसं जायचं, कोणी जायचं ते आपण बघूया. चला, ओके, बाय. मज्जा आहे कोणाची तरी. आता काय बेस्ट फ्रेंड इकडे या घरामध्ये राहायला येणार, बेस्ट फ्रेंड बरोबर गप्पा, शॉपिंग, मज्जा. मग कोण नवरा, कुठला नवरा? नेहा, काय? नाही, मला वाटलं आजोबा आले. आजोबा आले तर काय? माझं घर आहे, माझी बायको आहे. आता बायकोला जवळ नाही घेऊ शकत काय? काय परीला मी कुठे चिडले? हा मग आता बोललीस ना चिडून माझ्याशी. असं काही नाहीये, मी फक्त पैसे मागते. आता हिला काही बोलले ना तर ही नेहाला जाऊन सांगायची, उगाच आणखी घोळ नको. पैसे पळून चाललेत का मी पळून चाललीये? देईन ना मी. तुझा चेहरा का असा कसा कसा असा पडलेला, उतरलेला, उदास? अगं काय झालं? अगं शेफाली, शेफाली, अगं शेफाली काय झालं? शेफाली रडू नको ना. काय झालं सांग ना बाळा. समीर सर काही कन्फर्मेशनच देत नाहीये. अच्छा, समीर सर. बर, सगळे मला विचारतायत. सकाळी आजोबांचाही कॉल आला होता.
मी काय सांगू आता, काय उत्तर देऊ मी या जगाला? अरे ही तर रडतीये. वा वा वा, हिचे पैसे न द्यायचा चांगलाच चान्स आहे. उगी 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 जगाला उत्तर द्यायला लागणार ना. अरे देवा, वाईट ग, वाईट वाईट वाईट. मी काय म्हणते, कशाला रडतीयस तू? सुंदर मुलींनी असं रडू नये, नाहीतर ते डोळ्यातलं काजळ आणि डोळ्याच्या वरचं लायनर खाली येतं. अजिबात बोलू नका असं. समीर सर बोलतात असं, आणि मग मला त्याची परत आठवत. नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, मी परत असं नाही बोलणार. पण ना, मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. कसा? आमच्या एरियात एक बाबा राहतात आणि ना ते गंडा दोरा देतात. तो असा हाताला बांधला ना की प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह. खरंच? अगं हो, अशी प्रेम प्रकरणं सॉल्व्ह केली आहेत त्यांनी. किती लग्न जुळवली आहेत माहितीये. अजिबात विचारू नकोस मला. काय सांगताय? हो मग तू म्हणत असेल तर मी जाऊ का त्यांच्याकडे? तुझा प्रॉब्लेम सांगू का? तुझ्यासाठी गंडा दोरा आणू का? मला चालेल. चालेल, पण समीर सर हो म्हणतील का? आता समीर सर हो म्हणतील का नाही म्हणतील ते मला कसं कळेल ना. पण जर तू त्यांच्या हातामध्ये जर तो दोरा बांधलास ना, तर ते लग्न करूया म्हणून तुझ्या मागे धावायला लागतील. मग मला धावेल. अगं पण तुम्ही दोघं धावला तर तोंडावर नाही का पडणार? हा, मग नका धावू. मग मी एक काम करते, त्यांच्याकडे जाते, त्यांच्याकडनं गंडा दोरा घेते, तो तू त्यांच्या हातात बांध, आणि ना त्याच्यावर अंगारा फ्री मिळतो, तो तू देवाऱ्यात ठेव. नाही ग, घरच्या. फक्त 500 रुपये लागतील. बरं चालेल, मी लगेच घेऊन येते. गंडा दोरा हवाय ना, मग घेऊन ये. 500 रुपये. अगं काय झालं? नको नको, आजोबांना सांगू नको. आणि मी तोडलं नाही, ते ऑलरेडी तुटलेलं होतं. अरे तू आजोबांना काहीतरी सांगू नको, मग ते ओरडतील उगाच मला. परी काय मॅडम, ऑल ओके? आज परीला एका छोट्या गोष्टीवरून तू ओरडलीस म्हणे. यश, ती छोटी गोष्ट नव्हती. ती उगाच हल्ली हट्टीपणा करायला लागली. एखादा साधासा हट्ट केला होता तिने. कसला विचार करतेस तू? काही टेन्शन आहे? अविनाशच्या आजारपणाचा विचार करतेस का तू? तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी. तू जर का सांगितलं नाहीस तर मला हे कळणारच नाही असं वाटलं का तुला? आमच्या सगळ्यांची तू काळजी घेत असतेस, काळजी करत असते. तर परीच्या ड्रायव्हरच्या आजारपणाचं कळल्यावर त्याची काळजी नाही करणार तू. पण तू जर का असं टेन्शन घेत राहिलीस ना, तर त्याचा त्रास तुला होईल. आणि मग त्रास झाला, तुझी चिडचिड होईल. चिडचिड झाली की मग तू परीवर किंवा माझ्यावर, आमच्यावर राग काढणार. ओके नाही? पण बाय द वे, मला ना माझी बायको हसताना जास्त आवडते. ओके, स्माइल दे ना, छान स्माइल. माय गॉड, एवढे उपकार माझ्यावर, एवढी फेक स्माइल. हा, तर एक छान स्माइल प्लीज. पर्पल कलरचा आणि पिंक कलरचा. ड्रायव्हर काका, तुम्ही माझ्याशी बोलत का नाहीये? काय झालंय? तुम्ही माझ्याशी कट्टी घेतलीये का? परी, ड्रायव्हर काकांना गाडी चालवू, डिस्टर्ब नको करू. पण दररोज तर ते गाडी चालवताना बोलतात माझ्याशी, आज का नाही बोलत आहे? असंच पाहिजे हिला. हल्ली जरा जास्तच शहाणी झाली आहे नेहा चौधरी झाल्यापासून. आता तुला तुझ्याच जाळ्यात कसा फसवतो ते बघ नेहा चौधरी. ड्रायव्हर काका, आज माझा स्पोर्ट्स क्लास सुद्धा आहे. काय झालं? बोला ना माझ्याशी. मी तुमच्याशी कट्टी घेईन ना, आत्ताच सांगते. परी, पुरे
पण का हे माझ्याशी बोलत का नाहीये? तू सांग ना यांना माझ्याशी बोलायला. परी तुला एकदा सांगितलं ना गप्प बस. ड्रायव्हर काकांना गाडी चालवू दे. आता बडबड नको करू. ड्रायव्हर काका, परी बेटा, तू इथे? अरे वा, अगदी ठरल्यासारखं घडते. बरोबर आली. तू एकटीच आली आहेस का कोणी आलंय तुझ्यासोबत? मी एकटीच आलीये. एकटीच आली? बाळा, असं एकट्याने फिरू नये. घरचे काळजी करत असतील ना. करू दे, पण मला बोलायचंय तुमच्याशी. काय झालंय ड्रायव्हर काका, आज दिवसभर तुम्ही माझ्याशी बोलत का नव्हतात? सांगा ना, का बोलत नव्हतात माझ्याशी? असंच असंच कसं? खरं खरं सांगा, काय झालंय? काय नाही बाळा, असंच. तुम्ही खोटं बोलताय. नक्कीच काहीतरी झालं. नाहीतर तुम्ही माझ्याकडे बघून बोललास. आपलं भांडण पण नाही झालंय, मी तुम्हाला त्रास पण नाही दिला. मग काय झालंय सांगा ना. नाही सांगितलं तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. ठीक आहे, कट्टी. हॅलो परी बाळा. परी बाळा, मी नाही सांगू शकलो ग त्या परीला. अगं कसं सांगणार की तिच्या आईनेच मला तिच्याशी बोलण्यावर बंदी घातली आहे म्हणून. किती गोड पोरगी आहे ग ती. तिला कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटू नये ना असं मला वाटतं, म्हणून मी तिला काही सांगितलं नाही. मी जर का तिला सांगितलं असतं तर ती तिच्या आईवर चिडली असती ना, आईशी भांडली असती. म्हणून मी तिला काही सांगितलं नाही ग. तुला माहितीये, मी आज तिच्याशी दिवसभर बोलू नाही शकलो आणि याच मला रडू येतंय ग. काय झालं परिबाळा? परिबाळा, काय झालं? काय बोलतेस? मी तर काही बोललोच नाही परीशी. तू पण बघितलेस ना, शाळेत जाताना देखील मी तिच्याशी काहीच बोलत नाहीये. सध्या मी उगाच सगळी नाटकं करू नकोस. तुला काय वाटतं मला काही कळत नाहीये? नाही, खरंच मी बोलत नाहीये. शपथ, परीची शपथ. परीची शपथ घेऊ नकोस. ती माझी मुलगी आणि ती फक्त माझी मुलगी आहे. तुझा तिच्याशी काही एक संबंध नाहीये. त्यामुळे तिच्याहून लांब राहायचं आणि तिच्या वाटेला जायचं नाही. मी तिच्या वाटेला जातही नाही आणि मी तिच्याशी काही बोललोही नाहीये. मग तिला कसं कळलं की मी तुला असं सांगितलं की तू तिच्याशी बोलायचं नाही? मी तर तिला हे सांगितलं नाहीये. मग कोणी सांगितलं? मी पण सांगितलं नाहीये. उलट तीच आली होती इथे मला विचारायला की तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात म्हणून. परी इथे आली होती? हो. हा, पण मी तिच्याशी काही बोललो नाही. मी उलट विषय टाळला. म्हटलं घरचे वाट बघत असतील, तू जा, घरी जा म्हणून. विचार पाहिजे तर जाऊन तिला. तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना? हा, तुला अजूनही वाटतंय ना की मी खोटं बोलतोय? पण असं नाहीये. मी खरंच खरं बोलतोय. मी तुझ्याशी भूतकाळात वाईट वागलो म्हणून तुला असं वाटतंय ना. तू मला माफ करू नकोस. तू मला शिक्षा दे. तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? एक मिनिट. ही चप्पल घे. तू या चप्पलेने मारत मारत सगळ्यांसमोर माझी धिंड काढ. पण प्लीज असं नको बोलूस की मी परीला काहीतरी त्रास देतोय. असे आरोप माझ्यावर नको करूस. खरंच नको करूस. मार मला, मार. नाटक करू नकोस उगाच. नाही ग नेहा, मी नालायक माणूस आहे. नाकर्ता बाप आहे. मला मारलं पाहिजे. मला मारलं पाहिजे. बस. वा, बारशावरनं थेट लग्न मध्ये काही टप्पाच नाहीये ना. माझं प्लीज एकच ऐका. मला
मला लग्नाच्या बाबतीत अजून क्लॅरिटी यायची आहे, मला माहित नाही. हो त्यासाठीच आहे हा गंडा, तुमच्या उजव्या मनगटावर बांधायचा आहे हा गंडा. म्हणजे एकदा हा गंडा बांधला ना की त्याला लग्नाची पण क्लॅरिटी. नाही मला नाही बांधायचा हा गंडा बिंडा माझ्या उजव्या मनगटावरती, मला नाही बांधायचा. अहो ओरडा त्याला आजोबा. अरे हा यू आर राईट. काय शेफाली आली काय? नाही अजून तरी नाही. माझी जरा छडी घेऊन ये. एक मिनिट, कशाला छडी बिडी काही नाही, काही नकोय, छडी नकोय. बरोबर आहे, शिक्षा मिळालीच पाहिजे तुला. याला काय अर्थ आहे? त्याच्या समोर का तुम्ही हे सगळं? नाही तर मग गंडा बांधून घे. तू जा. अहो नकोय मला हा गंडा, तुम्ही का असं करता यार? तू बांध रे. मी गंडा बांधून घेतो. माझा ऐकून घ्या, माझा ह्याच्यावरती पर्सनली काही विश्वास वगैरे नाही, पण मी गंडा बांधून घेतो तुमच्याकरता. अरे हे वाक्य बोलताना तरी स्वतःवरती विश्वास असू दे. करा तुम्ही, माझी थट्टाच करा तुम्ही. मी अहो आजोबा गंडा बांधला ना की त्याला त्याचीही क्लॅरिटी गेली. बोल माझे यो. आणि बरं का रे, हे असे गंडे बांधलेले असतात ना ते सोडायचे नसतात बरं का, नाही तर 7 जन्म लग्न होत नाही म्हणे. काही वाटेल ते सांगताय. नाही ठीक आहे. जगन्नाथराव, यशवर्धन साहेब, तुम्ही जे वागताय हे सगळं मी लक्षात ठेवीन, सगळं लक्षात ठेवीन. अरे तुला लक्षात राहावं म्हणूनच शेफालीने या गंडा दिलाय तुझ्या उजव्या मनगटावर बांधण्यासाठी. झाला बांधू नका, माझा हात सोडा. नाही समीर, तुझा हात मी तोपर्यंत नाही सोडणार जोपर्यंत हा गंडा मी नेहाला नाही दाखवत. नका असं काहीतरी. नाही मी पाया पडतो तुम्हाला. माझ्या आयुष्यात प्लीज असे राहू केतू सारखे नका वागू प्लीज यार. माझ्याशी नीट वागा यार, नका करू माझी थट्टा. राहू केतू. अरे मी ड्रायव्हर काकांना तुझ्याशी बोलायला नाही सांगितलंय, हे तुला कसं कळलं? काय विचारतीये मी परी तुला? ड्रायव्हर काकांनी सांगितलं ना तुला? खोटं बोलतीयस ना तू? आई मी खरं सांगते. तू का चिडतेस तिच्यावर एवढी? मला खोटं बोलणाऱ्यांचा खूप राग येतो यश, आणि हे तिला नीट माहितीये. परी मी तुला काहीतरी विचारतीये, मला खरं सांग. हे बघ, आज मी तुला जेव्हा जाब विचारला तेव्हा उलट उत्तर देत होती ती मला. एखादी मी सांगितलेली गोष्ट ही परीपर्यंत कशी पोहोचली, आणि तू कोणाला पाठीशी घालतीयस आणि का? हे बघ परी, मला खोटं बोललेलं आवडत नाही आणि मला चालतही नाही. मी तुला सांगितलंय ना, मला खरं सांग. ड्रायव्हर काका तुला म्हणाले ना? पुन्हा खोटं बोलतीयस ना तू? हट्टी झालीयस, खोटं बोलायला शिकलीयस, मग ती बापावर गेलीयस. काय एक मिनिट नेहा, काय बोलतेस यार तू? तुला तरी कळतंय तू काय बोलतेस? आणि ती बोलते ना नाही सांगितलं कोणी, तिला वाटलं असेल. तसं नाहीये, ती खोटं बोलते आणि तुला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. नाही सोडणार. एक सेकंड प्लीज काम डाऊन यार. किती चिडली आहेस तू? तू प्लीज आधी शांत हो आणि मग आपण बोलू परीशी. काम माझं होतं म्हणून मी खरंच कशाची गरज नाही. काही झालंय का सर? नाही तुम्ही अचानक फोन केलात, अचानक आलात, माझं काही चुकलंय का? माझी कोणी कंप्लेंट केलीये का? नाही असं काही नाहीये. परी बेसिकली इथे येऊन गेली आणि नेहा मॅम पण इथे आल्या होत्या. त्या काही बोलल्या का तुला? म्हणजे कशाबद्दल? नाही म्हणजे जनरलच. नाही म्हणजे त्या म्हणाल्या की अविनाश त्यांनी परीशी बोलायला तुला नाही सांगितलंय हे कळलंय मला. पण हे बघ तू फार मनाला नको लावून घेऊस. काय सर, गरीब माणसं आम्ही, आम्हाला मनाला लावून घेणं परवडत नाही सर, आणि मी मनाला लावून घेतही नाही. फक्त काय आपल्यामुळे आपले सर मॅडम दुखावले जाऊ नयेत याची फक्त काळजी वाटते. नेहा मॅडम अजून काही बोलल्या का? नाही, नथिंग स्पेसिफिक. ऍक्च्युली आम्ही तुला आपल्या दुसऱ्या कंपनीमध्ये ट्रान्सफर करायचं ठरवलंय. अच्छा, म्हणजे मी नेहाचा नवरा आहे हे नेहाने सांगितलेलं नाहीये याला. म्हणजे परीसाठी एक
नवीन एक वेगळा ड्रायव्हर बघतोय. म्हणजे खरं तर त्या कंपनीमध्ये सुद्धा एक हुशार जबाबदार ड्रायव्हर हवा होता. सो यु नो वी थॉट. चालेल ना, चालेल चालेल चालेल. पण परीला हे माहितीये का? नाही ना, खर तर तिला कसं सांगायचं हेच कळत नाहीये. म्हणजे शी इज टू अटॅच टू यू, यु नो. खूप छान काळजी घ्यायचं असतं तिची. आता बाप म्हटल्यावर काळजी घेणारच ना सर. म्हणजे परी एवढीच मुलगी आहे ना माझी. ऑफकोर्स परीशी तर बोलावं लागणारच. सर एक रिक्वेस्ट करू का? म्हणजे या संदर्भात परीशी मी बोलू का? मीच तिला सांगतो की मी इकडची नोकरी सोडून दुसरीकडे जातोय. तिचं काय आहे, परीचं तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे आणि माझ्या जाण्याचा दोष तिने तुम्हा दोघांना द्यावा असं मला नाही वाटत. प्लीज मी सांगू का तिला? म्हणजे ऑफकोर्स आम्ही तर तिच्याशी बोलणारच आहोत, पण तू तिच्याशी बोललास तर मदतच होईल. थँक्स.